बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो, बोलती पुस्तके सादर करीत आहे ज्येष्ठ लेखक दी बा पाटील लिखित कादंबरी मास्तर. अभिवाचन चालू करण्यापूर्वी मास्तर या कादंबरीबद्दल ज्येष्ठ लेखक प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे यांनी या कादंबरीला दिलेला अभिप्राय वाचणं क्रमप्राप्त ठरेल. त्यांचा अभिप्राय असा: दी बा पाटील हे दीर्घ कालावधीपासून कादंबरी व कथा या वाङ्मय प्रकारात लेखन करणारे ज्येष्ठ लेखक आहेत. निखळ वाचकांचे प्रेम लाभलेले मनस्वी लेखक म्हणून त्यांचं नाव घ्यावं लागतं. मराठी कादंबरीत त्यांनी आपला वाचकवर्ग लेखणीच्या जोरावर निर्माण केला आहे. हे त्यांच्या मास्तर या कादंबरीच्या 3ऱ्या आवृत्तीवरून लक्षात येतं. ग्रामीण कादंबरीत फकीरा, धग, इंधन, पाचोळा या बैलाच्या दगड ठरल्या. त्यानंतर मास्तर ही कादंबरी रसिकांच्या हृदयातील कोंदण ठरली आहे, ती तिच्या अंगभूत गुणांमुळे. रसरसीत संघर्षाचे नाट्य मनाला भावेल अशी जिवंत शैली, काळाचा मोठा पट आपल्या डोळ्यांसमोर ही कादंबरी उभा करते. ब्रिटिशांच्या काळापासून ते आजपर्यंतचे घटनाप्रसंग फ्लॅशबॅक पद्धतीने लेखकाने कसदार शैलीने मांडले आहेत. यातील व्यक्तिरेखा आजही जिवंत वाटतात. या कादंबरीने मराठी ग्रामीण कादंबरीत अतिशय सूक्ष्म रीतीने ग्रामीण राजकारणाचा समाजकारणाशी असलेला लाग्याबांध्याचा पट उभा केला आहे. शोषणाचे मूलगामी आकलन केले आहे. त्यामुळे या कादंबरीत इतर कादंबऱ्यात येणारा ग्रामीण रोमॅन्टिसिझमचा भाग न येता ही कादंबरी वास्तवता रेखाटत जाते, गावगाडा उभा करत जाते. नुसताच उभा केला नाही तर त्यासोबत वास्तववादी रीतीने गावगाड्याचे संबंध उलगडून दाखवले आहेत. लेखकाची जातनिरपेक्ष वृत्ती या लेखनातून जाणवते. एक खेडे त्याच्या चांगल्या वाईट सृष्ट आणि दृष्ट प्रवृत्तींसह उभे करण्यात लेखक यशस्वी झाला आहे. त्याने उभे केलेली पात्रे धुंडीराम, दादा पाटील, भीमा नाईक, बाजीराव, शामरावांना, आमदार डांगे, चंद्रू पाटील, मुलानी आपल्या मनात घर करून राहतात. घटनाप्रसंग आपल्या मनात ठसत जातात. एक चित्रदर्शी शैली आपणास जिवंत अनुभव देते. त्यामुळे वाचक कथानकाशी जोडला जाऊन कादंबरीतील संघर्ष अनुभवतो. यातील संवाद प्रभावी आहेत. भाषाशैली प्रवाही, सहज सोपी, कोणत्याही वाचकास भावेल अशीच आहे. कोल्हापुरी बाज त्या भाषेस वेगळेपणा देऊन जातो. बोलीभाषेतील म्हणी, वाक्यप्रचाराने रंगत वाढत वाढत जाते. वाचकाची छाती धडधडण्यापर्यंत ती वाढत जाते. हेच लेखकाचं यश आहे. ग्रामीण भागात साखर सम्राट निर्माण झाले, शिक्षण सम्राट निर्माण झाले. त्यांनी स्वतःची साम्राज्य उभी केली. सहकाराच्या नावाखाली सरकारी चरण्याची कुरणं अस्तित्वात आली. खाजगीकरण, बेकारी, गुंडगिरी, भ्रष्टाचार याने सगळी व्यवस्था पोखरली गेली. न्याय व्यवस्था विकली गेली. सामान्यांच्या वाट्यास हातबलता आली. सुशिक्षित बेरोजगार वाईट मार्गाकडे वळले. हे सगळे बदल आणि प्रश्न कादंबरी मांडते आहे. ग्रामीण राजकारणाची नस न नस मांडणारी ही कादंबरी आजच्या सत्याला उजागर करते. कोणत्याही काळातील वाचकाला ही आपली वाटणारी, संज्ञान करणारी, प्रबोधन करून आपल्या व्यवस्थेविषयी अंतर्मुख करायला लावणारी ही कादंबरी मराठी कादंबरीत महत्त्वपूर्ण कादंबरी आहे. प्राध्यापक डॉक्टर बाळासाहेब लबडे. चला तर मग सुरू करूयात ज्येष्ठ लेखक आणि आमचे मार्गदर्शक लेखक दी बा पाटील सरांची मास्तर ही कादंबरी. भाग 1. सूर्य पश्चिमेच्या डोंगरमाथ्यावर उतरत चालला होता. त्याचे दिवसभर प्रखर वाटणारी किरणं आता थोडी शीतल झालेली, त्यात सोन्याचा पिवळसरपणा उतरलेला. तशातच डोंगरदरीतून वाऱ्यानं गती घेतलेली. त्यामुळं वातावरण कसं प्रसन्न होत निघालेलं. पुणे बेंगलोर हायवेवर एस.टी. बसमधून उतरून हायवेपासून 3 किलोमीटर दूर असलेल्या आपल्या शिवपुरी या गावाकडं मधल्या पायवाटेनं पायी चालत जात असताना धुंडीरामला घरची ओढ लागलेली. त्यामुळं त्याच्या पायाने गती घेतलेली.
अधूनमधून तो मावळत्या सूर्याकडे पाहण्याचा प्रयत्न करीत असे. आता सूर्याचा लालसर गोळा दिसू लागला. तो गोळा आणि सभोवताच्या पाखरांच्या किलबिलाटानं 10 दिशा भरून गेल्यासारखी वनराई, त्या वनराईचं मनाला भुरळ घालणारं सौंदर्य आणि एक हवीशी वाटणारी नीरव शांतता. धोंडीरामच्या कवी मनाला मावळतीच्या वातावरणाची भुरळ पडली. हळूहळू सूर्य डोंगराआड झाला. हवेत गारवा चढू लागला. सृष्टीवर अंधार छाया उतरू लागली. धोंडीरामनं निम्म अंतर पार केलं होतं. त्याला उगीचच वाटलं, या माळ रानावरून आलेल्या पाय वाटेपेक्षा आपण खालच्या सरळ पांदीतून गेलो असतो तर बरं झालं असतं. थोडं अंतर वाढलं असतं, पण गप्पा मारायला कोणीतरी गाववाला निश्चित भेटला असता. तरीही त्यापेक्षा हा एकांतच बरा, असा विचार करून तो चालत राहिला. तो गावापर्यंत आला तेव्हा खऱ्या अर्थानं अंधार पडला होता. समोरच त्याचं गाव लाईटच्या प्रकाशात अंधारातून उठून दिसत होतं. गावातील डांबावरचे बल्ब त्यांच्या प्रकाशानं त्या अंधारात गावाच्या अस्तित्वाची चाहूल देत होते. गाव नजरेत आलं तसं धोंडीरामच्या चेहऱ्यावर समाधान ओसंडलं. गावात एक गाडी वाट गेलेली म्हणण्यापेक्षा कच्च्या खडीकरणाचा एक 10 फुटी रस्ता झालेला. त्या रस्त्याच्या डाव्या बाजूला मोकळं गायरान दूरवर रिकामच पसरलेलं. त्या गायरानाच्या एका टोकाला गावाशेजारी हुतात्मा स्मारक उभं होतं. त्या स्मारकासमोरचा तो स्तंभ आणि त्या स्तंभावरची बलदंड मुठीत आवळलेली क्रांती ज्योत. स्तंभाच्या तिन्ही बाजूने असलेल्या विद्युत दिव्यांनी स्तंभ प्रकाशमान झालेला. धोंडीरामची पावलं आपोआपच त्या स्मारकाकडे वळली. त्याची ती नेहमीचीच सवय होती. ज्यावेळी तो कोल्हापूरहून यायचा त्यावेळी या स्मारकाच्या स्तंभाचं दर्शन घेतल्याशिवाय त्यानं गावात पाऊल टाकलं नव्हतं. धोंडीराम सवयीप्रमाणे हुतात्मा स्मारकाचं गेट ओलांडून त्या स्तंभापर्यंत आला. त्यानं काखेतील शबनम बॅग उतरून स्मारकाच्या पायरीवर ठेवली. तो नतमस्तक होण्यासाठी त्या स्तंभाजवळ हात जोडून वाकला. त्यानं आपला माथा त्या स्तंभावर टेकवून वंदन केलं आणि म्हणाला, आजोबा, जगण्यासाठी मला तुमचं बळ द्या. माझ्या उज्ज्वल भविष्यासाठी आशीर्वाद द्या. असं म्हणून तो उठला. क्षणभरासाठी तिथल्याच पायरीवर विसावला. काही क्षणच गेले. धोंडीरामच्या कानावर शब्द आले, 5 रुपयाचे दे, 5 रुपयाचे. आज पैसाच नाही. का उधार देणार आहेस? उद्याच्या बाजारात जुंधळ एकूण पैसे भागवीन. उधार मिळणार नाही. अजून पहिली उधारी दिली नाहीस. पैसा असतील तर थांब, नाहीतर फुट फुट. असा कोणाचा तरी संवाद स्मारकातील अंधारातून धोंडीरामच्या कानावर येत होता. त्यानं डोळं फाडून आतल्या अंधारात पाहण्याचा प्रयत्न केला. त्या संवादावरून त्यानं लगेच ताडलं की आत कोणीतरी दारूची विक्री करते. हुतात्मा स्मारकात हे असले धंदे? ज्या आपल्या आजोबांनी स्वातंत्र्याच्या यज्ञकुंडात झोकून आपली आहुती दिली, त्यांच्या स्मरणार्थ महाराष्ट्र सरकारने बांधलेल्या स्मारकात, पवित्र वास्तूत हे असले धंदे? धोंडीरामच्या तळपायाची आग मस्तकात गेली. तो ताडकन उठला. अंधाराच्या दिशेनं स्मारकाच्या दारापर्यंत गेला. आवाज देत ओरडला, आत कोण बसलाय? काय धंदे चालल्यात? धोंडीरामच्या आवाजाबरोबर कोणीतरी पलीकडच्या दारातून धडपडत बाहेर पळत गेलं. बहुधा पिण्यासाठी आलेलं ते गिराईक असावं, कारण लगेचच एक बॅटरीचा झोत धोंडीरामच्या दिशेनं पुढं आला. बॅटरी घेतलेला रानगड चेहऱ्याचा, दाढी मिशा वाढवलेला एक अडदाण शरीराचा माणूस त्याच्या समीप येत म्हणाला, कांबळे दादा, हप्ता पोचला नाही भाई. असं म्हणतच त्यानं धोंडीरामच्या पायात टाकला बॅटरीचा झोत वर त्याच्या चेहऱ्यापर्यंत उचलला. त्याचबरोबर छद्मी हसून तो म्हणाला, ह्यो पाहुणा नवीनच दिसतोय. मला वाटलं हवालदार कांबळेच हाय. त्याच्या बोलण्यात धोंडीरामला मस्ती जाणवली. एक प्रकारच्या गुरमीत तो बोलत होता. त्याला उत्तर देत धोंडीराम म्हणाला, मला ओळखलं नाहीस? नाही बा, सांगलीचं एक्साईज वालं तर नव्हस हा? त्यानं शंका व्यक्त केली. धोंडीराम म्हणाला,
मी धोंडीराम सावंत हे स्मारक सरकारनं ज्यांच्या स्मरणार्थ उभं केलंय त्या क्रांतीवीर हुतात्मा विष्णू सावंतांचा मी नातू आहे. धोंडीरामच्या बोलण्यावर त्याला त्याची ओळख पटल्यासारखा तो म्हणाला, म्हणजे त्यो माझ्या आज्याचा मैत्रच की. माझा आजा शिरपा नाईक बड्या बड्यांच्या घरावर दरोडं घालून गोऱ्या साहेबाला सलामी द्यायचा आणि त्या दरोड्यातनं आलेला पैसा भूमिगत क्रांतिकारकासनी पुरवायचा. माझ्या आज्याच्या पैशावर स्वातंत्र्याचं बंड चालायचं. शिरपा नाईक आणि विष्णू सावंत जीवाभावाचं मैत्र होतं. त्या सावंताचा नातू होय तू. आता याला काय बोलावं ते धोंडीरामला कळेना. तेव्हा तो त्याला म्हणाला, नाव काय तुझं? भीमा नाईक. त्यानं बेदरकार उत्तर दिलं. त्यावर तो म्हणाला, हे काय धंदे चालल्यात राजरोसपणे या स्मारकात? काय म्हणजे? माझा दारूचा गुत्ता आहे. महिन्याला पेठ पोलीस स्टेशनापासून जिल्ह्याच्या साहेबापतूर हप्ता देतो या. म्हणूनच राजरोसपणानं इथं धंदा करतो या, असा भीमानं खुलासा केला. त्यावर धोंडीराम म्हणाला, धंद्याबद्दल मी बोलत नाही, पण दारूचा गुत्ता या स्मारकात करायला तुला लाज वाटली पाहिजे. त्यात लाज कसली आली या? गावाबाहेरचं हे एकमेव आडुशाचं ठिकाण आहे. गावाला बी दारूची झळ नाही. सगळं कसं गुपचूप होतं इथं. आणि म्हणशीला साहेब तर दिवसभर गावकऱ्यांचा इथं पत्त्यांचा पानांचा डाव चालतो. पुढचं सांगायचं तर तासाभरानं माझा गुत्ता बंद झाल्यावर इथं गावातल्या गुप्त भानगडी बी चालत्यात. आता मग बोला. असं सगळं सविस्तर सांगत त्यानंच उलट प्रश्न धोंडीरामला केला. ते सगळं ऐकून धोंडीराम चक्रावून गेला. भीमाला समजावून देत तो म्हणाला, भीमा, तुझ्याही अंगात क्रांतिवीरांचं शिरपा नाईकांचं रक्त आहे आणि मी तर हुतात्मा विष्णू सावंतचा नातू. मग मग तुझी आणि माझी नाळ एकच की. हा, आत्ता कसं बोलला साहेब? भीमा, म्हणूनच मला वाटतं हे स्मारक तुझ्यासारख्या माणसाने विटाळू नये. त्याचं पावित्र्य तुम्ही आम्हीच राखायला पाहिजे, असं धोंडीराम म्हणाला. भीमा म्हणाला, साहेब, प्रश्न पोटाचा आहे. आमची जात बेरडाची म्हणून सतत आमच्यावर चोरीचा आळ आणि कोणी शेताभाताच्या कामावर बी घेत नाही आम्हाला, कारण आम्ही जातीचं बेरड आहे. पण तुला धंदा करायला अन्य ठिकाणं नाहीत का? या धोंडीरामच्या प्रश्नावर भीमा म्हणाला, ठिकाणं होती की. मारुतीच्या देवळामागं आणि मशिदीच्या आडुशाला माझा धंदा चालूच होता. तिथं बी आमची कमाई होत होती. मग काय झालं? काय होतंय साहेब, तिथं जातीवाद आडवा आला. म्हणजे काय झालं? यंदा मौला मखदूमला शामराव अण्णांनी गावचा सरपंच केला आणि माझ्या धंद्यात माशी शिकली. ते कसं काय? मौला भाई उपसरपंच झाला तसा शामराव अण्णांच्या मागच लागला. त्यासनी म्हणाला, मशिदीत जमात नमाजाला येते या. आमच्या धर्मात दारू चालत नाही आणि भीम्याचा अड्डा तर मशिदीला लागूनच हाय. पुढं काय झालं? दुसरं काय होणार? अण्णाला ग्रामपंचायतीमध्ये पार्टी टिकवायची आहे म्हणून मुसलमानाने सोडून चालत नव्हतं. मौलाभाईचं ऐकण्या बिगार काही चालत नव्हतं. मग एका दिवशी अण्णांच्या वाड्यावर मला बोलावून आलं. मला माहिती होतंच की कशापायी बोलावलंय ते. मला बी त्याची कुणकुण लागली होतीच. असं राजकारण झालं काय? धोंडीराम, पुढचं ऐका तरी. भीमा, पुढं काय होणार? त्यांनी तुझा अड्डा तिथून उठवला असणार, हेच ना? धोंडीराम, एवढं सहजासहजी नाही झालं. मग कसं झालं? म्या पण आमची रामोशी मंडळी गोळा केली. अण्णाला आमची मतं नको होती का काय ते बघायचंच होतं मला बी. आता धोंडीरामच्या मनातला भीमाबद्दलचा राग कमी झाला. त्याला भीमाच्या पुढच्या बोलण्याची उत्सुकता लागली. त्याला गावात चाललेलं तिढ्यातलं राजकारण ऐकावंसं वाटू लागलं. म्हणून तो भीमालाच म्हणाला, अगदी बरोबर आहे तुझं.
पुढं काय झालं? त्यावर भीमा म्हणाला, 5-25 माणसं घेऊन मी पण शामराव अण्णाच्या वाड्यावर गेलो आणि अण्णांच्या सांगाव्याचं कारण विचारलं. मग काय म्हणाला अण्णा? बसा म्हणाला. विषय काढीत हळूच म्हणाला, भीमा, तुझा मशिदी मागचा अड्डा दुसरीकडे हलवाय पाहिजे. त्यावर म्या विचारलं, कशासाठी? तर अण्णा म्हणाला, गावात जातीवाद पेटायला लागलाय. मौलाभाई उपसरपंच झाल्यापासून जिकरीला आलाय. मुसलमानांनी दुखवून मला चालायचं नाही. असं म्हणून भीमा बोलायचं थांबला. तसा धुंडीराम मध्येच म्हणाला, म्हणजे अण्णांना मुस्लिम समाज सांभाळायचा होता तर? तसं त्यांचंही बरोबर आहे म्हणा. तेव्हा पटकन भीमा बोलू लागला. म्हणाला, आम्ही बी आमच्या जातीला पुढे केलं. एका सुरात सगळीजण अण्णाला म्हणालो, म्हणजे तुम्हासनी मुसलमान पाहिजेत, आम्ही बेरड नको ती म्हणा की. आज पातूर तुमच्या पार्टीबरोबर एकनिष्ठ राहिलो आणि आता तुम्ही हे आम्हासनी दाखवताय. पुढं काय म्हणाला अण्णा? काय म्हणतोय? गपगार झाला आणि म्हणाला, तसं नव्हं, तुम्हासनी तरी सोडलंय काय? पर अड्ड्याची जागा बदलली म्हणून काय नुकसान होणार आहे काय? त्यावर तू काय म्हणालास? तुम्हीच जागा द्या म्हणालो. म्हणून अण्णांनी ही जागा दिली काय? अण्णांच्या डोसक्यानं ही जागा दिली नाही. अण्णानं पोलीस पाटलाला बोलावून घेतलं, कारण ह्यो मामला पोलीस पाटलाच्या अक्केतारीतला होता. धुंडीरामला भीमाच्या बोलण्याचं आश्चर्य वाटून तो म्हणाला, म्हणजे हा निर्णय पोलीस पाटलांचा म्हणायचा काय? त्यावर भीमा म्हणाला, पोलीस पाटलीला आला, दोघांनी विचार केला, मग अण्णाच म्हणाला, गावाबाहेरचं हुतात्मा स्मारक अडगळीत पडलंय, तिथं कोण येत जात नाही, तिथंच भीमाचा अड्डा चालू देत. गावाला पण कसलाच त्रास नाही. आणि पोलीस पाटलाला ही योजना एकदम पसंत पडली. त्यांनी बी होकार दिला. अण्णांनी माझ्याबरोबर आल्या समाजाची समजूत घातली आणि म्हणाला, मनाला लावून घेऊ नकोसा, ह्यात काय जातीपातीचं राजकारण नाही. मौलाभाई बी आपलाच आहे आणि तुम्ही बी माझंच आहेसा. एवढं बोलून भीमानं क्षणभर दम घेतला व पुन्हा म्हणाला, तवापासनं माझा अड्डा हिता आला साहेब, त्याला मी तरी काय करणार? भीमाच्या बोलण्यावर धुंडीराम निरुत्तर झाला. यापेक्षा आता भीमाला तरी काय सांगावं असं त्यालाही वाटलं. तुझंही बरोबरच आहे, बघू पुढं काय करता येतंय का, असं म्हणत तो जायला वळला. तेवढ्यात आणखी एक शंका त्याच्या मनात उपस्थित झाली. त्यानं भीमाला विचारलं, भीमा, एक विचारू? जी, एकच का? 10 विचारा साहेब. गावातील मंदिर आणि मशीद एकाच ठिकाणी आहेत, मध्ये फक्त एक बोळ आहे. होय साहेब. मौलाभाईंना आपला धर्म विटाळतोय असं वाटलं, पण मारुती मंदिराजवळ दारूचा अड्डा नकोच असं गावातलं कोणालाही वाटलं नाही. त्यावर हसून भीमा म्हणाला, साहेब, त्या देवळाची पडझड चालली आहे, तिकडं बघायला गावाला सवड नाही, मग देवळा पाठीमागचा माझा अड्डा कशाला कोण बघतंय? पुढं काहीच न बोलता धोंडीराम अंधारातनं पाठीमागं वळला आणि संत पावलांनी हुतात्मा स्मारकाच्या गेटमधून बाहेर पडला. गावातल्या आपल्या समाजाची त्याला उबग आली. त्याहीपेक्षा गावातल्या पुढाऱ्यांचा त्याला संताप आला. आपली मशीद पवित्र राहिली पाहिजे असं मौलाभाईंना मनोमन वाटलं, पण आपलं मंदिरही पवित्र राहावं असं या गावातल्या हिंदूंना का वाटू नये? या पुढे जाऊन मशीद मंदिरापेक्षा पवित्र असणारी वास्तू म्हणजे हुतात्मा स्मारक. ते हुतात्मा स्मारक दारू धंदेवाल्याकडून बाटवण्याचं काम या गावच्या जाणत्या पुढारी मंडळींनी केलं. पोलीस प्रतिनिधी म्हणवणाऱ्या गावच्या पोलीस पाटलांच्या सल्ल्यानं गावात दारूचे अड्डे चालतात. यापेक्षा या गावच्या राजकारणाची आणि समाजकारणाची काय शोकांतिका असू शकते? विचारांच्या तंद्रीतच घर कधी जवळ आलं ते धुंडीरामला कळलंच नाही. त्यानं वाड्याच्या पायरीवर पाय ठेवला. उगीचच वाड्याच्या दरवाजाकडे पाहिलं. दरवाजामध्येच मोडून कुबड आलेल्या माणसासारखा वाकला होता. त्याची दोन्ही दारं ऊन पाऊस खाऊन पावसाळली होती. ठिकठिकाणी जीर्ण होऊन ढेपाळी होती
वरचे कोयंडे गंजून त्यांना बाक आला होता. ते कधी मोडतील सांगता येत नव्हतं. दरवाजातून धोंडरामची नजर मधलं अंगण ओलांडून पुढं असलेल्या एकपाकी कुंभारी कौलांच्या घरावर स्थिरावली. घराच्या वेड्या वाकड्या छपरीखालच्या जोत्यावर त्याचे आबा पाय सोडून विडी फुंकत बसले होते. सोप्यात अंधूक प्रकाशाचा बल्ब धुसर प्रकाश सांडत होता. आतून आईच्या हातातील काकणांची किणकिण ऐकू येत होती. संपूर्ण वाड्याचं निरीक्षण करीतच त्यानं वाड्यात प्रवेश केला. वाड्याकडे पाहत उद्गारला, हुतात्मा विष्णूजी सावंत, हा तुमचा वाडा आणि ते तुमचं स्मारक. धोंडीरामकडे बघून जोत्यावर बसले आबा हातातील बिडी विझवून घाईनं उठले आणि आत बघत म्हणाले, अगं ये, धोंडीराम आला बघ. आबांची हाक आतपर्यंत गेली. धोंडीरामची आई बायजाबाई घाईनं बाहेर आली. सोप्यावर आलेल्या धोंडीरामच्या कानशिलावर बोटं फिरवून म्हणाली, कवास आलास रे बाळा, आता हेच येतोय ना. असं म्हणून धोंडीराम आईवडिलांच्या पायावर वाकला. त्यानंतर उठून त्यानं सोप्यातल्या चौकटीवर असलेल्या आजोबा आणि आजीच्या फोटोला नमस्कार केला. त्याचा धाकटा भाऊ आणि त्याच्या पाठीवरची बहीणही पुढं आली. दादा घरी आल्याचा आनंद त्यांनाही झाला. सगळं घरच आनंदी झालं. रात्रीचं जेवण सगळ्यांचं मिळून एकाच पंक्तीत चालू झालं. चुलीपुढं बसलेली बायजाबाई कोणाला काय पाहिजे काय नको ते बघू लागली. जेवता जेवता आबा धोंडीरामला म्हणाले, धोंडी, अजून किती दिवसांचं शिक्षण हाय? झालं आबा, 4 महिन्यानंतर लास्ट इयरची परीक्षा आहे. एवढी झाली म्हणजे MA झालो बघा. आणि आपण मेरिट सोडत नाही, पुढची चिंता नाही. धोंडीराम आत्मविश्वासानं बोलला. आबांच्या अपेक्षांना पालवी फुटली. त्याची आईही सुखावली. त्याला म्हणाली, लवकर पास हो आणि नोकरीला लाग. आता ह्यासनी पण काम निबना झालंय. सगुणाचं पण यंदा लगीन उरकाय पाहिजे. दौलती आत्तासा 12वीत आहे. आता करता धरता तूच आहेस. घराचं सगळं जोखड तुझ्याच खांद्यावर आहे बाबा. असं त्याची आई त्याला विस्तारानं बोलली. धोंडीरामला आपल्या भविष्याची जाणीव झाली. सगळं घरच आता आपल्यावर अवलंबून आहे. आई आबांच्या नजरा आपल्या कर्तव्याकडे लागल्यात याची जाणीव होऊन कसल्या तरी ओझ्याखाली दबल्यासारखं त्याला झालं. पण नियतीचं आव्हान पेलण्याची उर्मी त्याच्या नसानसात होती. तो आईला म्हणाला, काही काळजी करू नकोस, वर्षभरात कुठेही प्राध्यापक होईन मी. तो आत्मविश्वासानं बोलला. तशी आईची चिंता जरा दूर झाली. त्यातूनही आबा बोललेच, जिकडं तिकडं वशिलेबाजी चालली या, भ्रष्टाचाराला ऊत आलाय हे दररोज ऐकतोया, म्हणूनच धास्ती वाटते र पोरा. आबा, धास्ती कसली घेता? तो सहजपणे म्हणाला. त्यावर आबा म्हणाले, हाडाची काडं करून तुला शिकवलं या. शेती काय पिकते या ते तुला माहिती आहेच. ह्या धाकट्या 2 पोरांच्या तोंडातला घास कमी करून तुला पैसे पाठवल्यात. पुढचं सगळं जमलं म्हणजे बरं झालं म्हणायचं. आबा बोलून गेले, पण धोंडीरामच्या मनात बोचल्यासारखं झालं. तो आबांना धीर देत म्हणाला, माझ्या पाठीवरची ती भावंडं आहेत. त्यांचं सर्व दुःख मी माझ्या पाठीवरच घेईन. पोराचं बोल मनापासून ऐकणारी बायजा हेलावून गेली. तिच्या पापण्यातून आनंदाश्रू घळघळले आणि त्या अश्रूतूनच घराला एक नवीन उभारी आली. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. मराठीतील प्रतिभावंत लेखकांचं साहित्य, कथा, कादंबऱ्या ऐकण्यासाठी आमचं बोलती पुस्तके हे चॅनल सबस्क्राईब करा आणि मराठी साहित्याचा प्रसार करण्यासाठी प्रत्येक मराठी माणसाला सबस्क्राईब करण्यासाठी आवाहन करा आणि बोलती पुस्तके या साहित्य चळवळीत सहभागी व्हा. आपले पुन्हा एकदा धन्यवाद.